संध्याकाळचे वाजले 5 आणि भाताला पाणी दावायला आलो होतो, म्हणजेच पाणी शेतामध्ये घालायला. कारण भाताला कंटिन्यू पाणी लागतं आहे आणि रोपं ती पाण्यामध्येच लागतात. बाकी पिकाचं तसं नाही, हप्त्या आणि 15 दिवसांनी घातलं तरी चालतं आहे असो. तर भात लावणी किंवा दुसरं कोणतेही असो, एक गोष्ट आपल्या लक्षातच येत नाही ती म्हणजे महिलांची. महिलांना पुरुषापेक्षा डबल काम असतं. तसं पुरुषांना पण भरपूर कामं असतात, पण महिलांना त्याच्यापेक्षा डबल असते. कारण कसं बघा, सकाळी 5 वाजता उठून जेवण वगैरे करून आटपून गडबडीत धार वगैरे म्हशीची वगैरे काढून परत घाई गडबडीत जेवायचं आणि शेताकडे यायचं आणि दिवसभर राबायचं, काम करायचं आणि परत आणि संध्याकाळी जायचं. संध्याकाळी गेल्यानंतर बायका घरी जात नाही, डायरेक्ट परत आणि कामावर जातात, म्हणजेच काम करतात. आम्ही जाऊन मस्तपैकी सोप्यावर जाऊन बसू, पण त्यांचं तसं नसतं. डायरेक्ट हे करतात, डायरेक्ट कामालाच सुरुवात करतात. परत आणि धार काढा, जेवण बनवा वगैरे, परत जेवाय वाढा. आणि एवढं करून पण जी घरातली महिला असते, आई असो कोणी असो, ती बघा तुमच्या ताटात ताजं देईल आणि स्वतःच्या ताटात शिळं कधी पण. कारण आमच्या घरी तरी मी बघतोय, आईला जरी बोललं तरी राहू दे ते शिळं आम्ही खातो वगैरे बोललं तरी नको, मी खातो तू खा, हे ताजंच देणार आणि स्वतः शिळं खाते. परत आणि जेवून आम्ही परत बसलो तरी त्या भांडी घासा हे करीत आवरावर करीसपर्यंत त्यांना 10-11 वाजतात. परत झोपायचं तेवढंच आणि सकाळी परत तीच कामं. तरी अजिबात त्यांच्या चेहऱ्यावर म्हणजे कधी असं दुःख किंवा असं हे नाही दिसलं. आणि म्हणजे कायम हसत असतात महिला वगैरे गावाकडच्या. पण आताच भरपूर मी बघितलं की थोडं जरी काहीतरी काम लावलं तर मुली वगैरे स्टेटस टाकतात की असं फिलिंग्स ॲड वगैरे हे आहे वगैरे ते आहे वगैरे. कशाला उगाच जगाला दाखवायचं? जगाला का दाखवायचं? जे आपल्याला तुम्ही जगाला दाखवलं की जग तुमच्या हसणार. स्टेटस दाखवलं ना तर दुसऱ्याला तर दाखवतं की अरे हे बघ काय हे टाकलंय ते टाकलंय. तुम्ही तुमच्या ह्याच्यातच ठेवा, म्हणजे तुमच्या मर्यादितच ठेवा. तुम्हालाच हे त्याच्यामधनं मार्ग काढायचा असतो आणि तुम्हालाच ते सर्व काही सॉल्व करायचं असतं. बाकी भरपूर काही बोलायचं होतं, पण राहू दे. पाणी जरा दाखवतो आणि जरा बघतो गुढी कारली वगैरे भेटतात काय.